आज सकाळी सकाळी मस्त भाजीवाली कोण हे कवळालाच भोपळा घेतला. म्हटलं चला आता याला कच्च्या मसाल्यामध्ये इतकं छान बनवते ना, तर पहिला आता याला धुवून घेते, याचे साल्टे काढून घेते. आणि इतकं कवळा आहे ना, ते साल्टे काढायची गरज नाही आहे, पण ते असं थोडंसं काळसर झालंय वरून, कारण की कवळे भोपळे असले ना तर तसेच होतात, ते एकाला एक लागले का. तर मस्त त्याला असं बारीक कापून घेतलं. म्हटलं चला आता याला शिजायला टाकून देते. आणि आजचा ब्लॉग मस्त किचनमधूनच चालू केला आहे, कारण की बाहेरचे सगळे कामं माझे झाले होते आणि त्यामुळे मग म्हटलं चला आता इथूनच स्टार्ट करू. तर याचा मोठा ब्लॉग मी लवकरच टाकणार आहे, तर नक्कीच बघा. 12-1 वाजता ब्लॉग येणार आहे. तर हे बघा, आता याला एकदम असं छान कापून घेतलं आणि याच्यासोबत ना हरभऱ्याची डाळ टाकायची शिजायला. इतकं छान लागतं ना खरंच खायला. आणि याचा मोठा ब्लॉग ना लवकरच बघा. त्याच्यामध्ये सगळी याची काही म्हणजे रेसिपी आहे. तुमच्या इकडे अलग बनवतात, आमच्या इकडे तर हे असं बनवतात. मी सगळं त्या ब्लॉगमध्ये दाखवलं आहे कसं बनवतात. तर आणि तुमच्या इकडेही कसं करतात भोपळा मला नक्कीच सांगा कमेंटमध्ये. मी एखाद दिवशी ट्राय करून बघाल. तर हे बघा, माझं एकदम छान भोपळा असं बनवून तयार झालं आहे. इतकं छान लागतंय ना खायला. तर सगळं काही मी याची रेसिपी ना मोठ्या ब्लॉगमध्ये दाखवली आहे, तर नक्की जाऊन बघा. आणि पोळ्याही टाकून घेतल्या. आणि म्हटलं चला आता इतकं गरम होतंय ना खरंच किचनमध्ये, उन्हाळ्यामध्ये तर इतकं हे होतंय ना. तर म्हटलं चला आता सगळा स्वयंपाक वगैरे झाला. आता थोडंसं पुढं जाऊन बसते आणि फॅनच्या हवाला, कारण की खूप गरमी होते सध्या. तर किचनमध्ये पटकन असं वाटतं कधी आपण इकडे येईन कधी नाही. चला मग इथंच संपवते माझा ब्लॉग. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.